एकदा एक साप सरपटत सरपटत कार्पेंट्री वर्कशॉपमध्ये अर्थात जिथे सुतारकाम चालतं अशा एका कारखान्यामध्ये जाऊन पोहोचला। त्या ठिकाणी सुतारकामाची बरीचशी हत्यारं अवजारं पडलेली होती। त्यामध्येच एक धारदार करवत देखील होती। सरपटत वळवळत जात असताना सापाचं शरीर त्या करवतीच्या धारदार अशा बाजूला स्पर्शून गेलं। स्वाभाविकच त्यामुळे सापाच्या अंगाला जखम झाली, त्यातून रक्त वाहू लागलं। रागाने साप मागं वळला आणि आता त्या करवतीचा चावा घेण्यासाठी, तिला दंश करण्यासाठी त्यानं आपला फणा त्या करवतीवरती मारला। त्यामुळे झालं काय तर आता त्याच्या तोंडाला देखील जखम झाली। आता मात्र सापाचा क्रोध हा अनावर झाला होता। नेमकं घडलं काय हा विचार करण्याच्या आधी त्यानं आपला असा समज करून घेतला की त्या करवतीनं त्याच्यावरती हल्ला केलेला आहे। रागाच्या भरामध्ये त्यानं असं ठरवलं की आता त्या करवतीला आपण विळखा घालायचा, तो विळखा अधिकाधिक घट्ट करायचा आणि गुदमरून मग त्या करवतीचा जीव जाईल। आणि मग त्यानं केलं देखील तसंच। पण करवतीला विळखा घालून तो अधिकाधिक घट्ट केल्यानंतर दुसरं काय होणार? त्याच्या सर्वांगाला आता जखमा होऊ लागल्या आणि त्या वेदनांनी तडफडत तडफडत तो मृत्युमुखी पडला। छोटीशी गोष्ट पण खूप काही शिकवून जाते। आयुष्यात कित्येकदा आपण आपला मार्ग चालत असतो, त्यावेळेला आजूबाजूची परिस्थिती, आजूबाजूची माणसं, त्यांचं बोलणं, त्यांचं वागणं हे आपल्याला इजा करून जातं, आपल्याला त्रास देऊन जातं, अनेकदा यातना देतं, वेदनाही देतं। अशा वेळेला आपण चटकन प्रतिक्रिया देण्याचा प्रयत्न करतो। ज्यांनी आपल्याला इजा पोहोचवली त्यांना आपण दुखावतो। पण मग नंतर आपल्या लक्षात येतं की ह्या साऱ्या गोष्टींमध्ये आपण आपल्या मार्गापासून भटकलो गेलोय। त्रास देणं, इजा करणं हा कदाचित त्या परिस्थितीचा, त्या माणसांचा स्वभावच होता। पण त्यांना प्रत्युत्तर देण्याच्या नादामध्ये, त्यांना प्रतिक्रिया देण्याच्या नादामध्ये आपण आपलंच मोठं नुकसान करून घेतलेलं आहे। म्हणून खरं तर आपला मार्ग चालत असताना आजूबाजूची माणसं, त्यांचं वागणं बोलणं हे जरी आपल्याला त्रास देऊन जाणारं असलं, जरी वेदना देणारं असलं, तरी देखील काही वेळेला त्याकडे दुर्लक्ष करणं, त्याला प्रत्युत्तर किंवा प्रतिक्रिया न देणं हे जास्त गरजेचं असतं। डोक्यामध्ये राग घालून किंवा डोक्यामध्ये क्रोध घेऊन आपलंच नुकसान करून घेण्यापेक्षा अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करणं हे जास्त हितकारक असतं। रविवारची ही छोटीशी गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा। जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा। या आणि अशा बोधप्रद, प्रेरणादायी गोष्टींचा आनंद घेण्यासाठी आमच्या आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। धन्यवाद।